थोडा वेळ ट्रेडमिलवर चालले, थोडं धावले, त्यानंतर घरातलं थोडं आवरलं आणि आता आंघोळ वगैरे झाली, मस्त हेअर वॉश केलेला आहे. तर मी तुम्हाला म्हणली होती मागच्या व्हिडिओमध्ये की चंदू काकाच्या बद्दल मी तुम्हाला सांगेल म्हणून. असं तर गोष्ट अशी होती, मी त्या व्हिडिओत पण म्हणले तुम्हाला, हा जो त्यांचा हुक असतो ना, आम्ही त्याला गुढा पण म्हणतो, तर त्याला ना छोटासा बारीक असा हे होता, काय म्हणतात असं, काय म्हणतात, जॉईंट होता. पण तो जॉईंट असा दिसणारा नव्हता. पण जेव्हा मी त्याला, आता आपण एवढं कुठे बारीक बारीक असं सगळं बघतो ना की याला जॉईंट असेल आणि तो फ्युचरमध्ये तुटेल म्हणून, पण जेव्हा मी त्याला त्या दिवशी रात्री असं लूज झाला होता ना, तो खूप जास्त म्हणजे असं टाईट, आपल्याला जेव्हा आपण त्याला असं घातल्यानंतर असं टाईट करतो ना, तेव्हा तो एकदम लूज खालीवर एकदम इझिली होत होता. म्हणून त्या दिवशी रात्री मी त्याला बघितलं, अरे म्हटलं इथे तर जॉईंट आहे, आणि जस्ट असं 1-2 वेळा मी त्याला करून पाहिलं आणि तो लगेच तुटला. आता तिथे गेल्यानंतर ते लोक तर हे काय ॲग्री करणारच नव्हते की त्याला जॉईंट आहे म्हणून, आणि आमचीच ही मिस्टेक आहे. पण त्यांनी काय ॲग्री केलं नाही, आणि असंही आम्हाला नवीन बनवून घ्यायचा होता. सो काय झालं की तो जो गुढा होता ना, आता ही एक महत्त्वाची टीप आहे, हे मला माहिती पण होतं की त्यांच्याकडून करण्यापेक्षा आपण बाहेरून केलं तर आपल्याला स्वस्तात पडेल असं. पण आम्ही जाण्याआधी त्यांचा जो कस्टमर केअर असतो ना, चंदू काका, त्यांना कॉल केलेला होता, आणि ते म्हणले की जर आमची मिस्टेक असेल तर मग तुमचा जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्याकडून बनवून देतील म्हणून. आता मला हे माहीत होतं की याला गुढा आहे, म्हणजे ते काय म्हणतात ना, एक तर जॉईंट आहे म्हणून. सो म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. आता एवढं उन्हामध्ये राबून तिथपर्यंत पोहोचलो, आणि ते म्हणले की नाही, असं होतच नाही, नेहमी यूज करून करून जे आहे ते तुमचा तो वापरून जो आहे तो तुटतो. आता मान्य तुटतो, पण मी एवढी पण वापरली नाही तिला, कारण की आता मागच्या 2-3 महिन्यापासून तर मला प्रमोशनसाठी ते छान झराकी वगैरेच्या अजून 1-2 छान छान ब्रँड आहेत, त्यांचे मंगळसूत्र मी आले होते, आणि मी तेच कंटिन्यूअस वापरत होते. आता नवीन होती म्हणून हाऊस होती, आणि हिला मी जवळपास स्किप केलं होतं. तशी माझ्याकडे अजून एक आहे सोन्याची, सो ती पण मी अल्टरनेटमध्ये मध्ये घालत होती. आता एवढं पण काहीचं यूज नाही झालं, आणि गेल्या वर्षी आय थिंक 9व्या महिन्यामध्ये आम्ही हिला घेतलेली होती. सो ते मागचे 3-4 महिने आणि आताचे हे 3-1 महिने असं करून मिळून जर कंटिन्यू बघितलं तर 60 दिवस मी हिला फक्त वापरलेली असेल. पण चला असो. सो त्यांच्याकडे ते कधी फॉल्ट ऐकून घेत नाही, कुठलाही सोनार असो तो स्वतःचा फॉल्ट कधी मान्य करणारच नाही. सो फ्युचरमध्ये तुमच्यासोबत असं काही झालं, एखादं तुटलेलं आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे, तर मोठ्या सोनाराच्या दुकानात जाऊ नका. मला जिथवर माहिती आहे की चंदू काकांचं जी काय म्हणते ना, घडायण म्हणतो ना आपण त्याला त्यांची खूप जास्त कॉस्ट असते. सो मलाही माहित होतं की सोनाराच्या दुकानाच्या बाहेर जे लोक कामगार लोक बसतात ना, त्यांच्याकडून केलं तर हे जॉईन करायला ते फक्त जास्तीत जास्त 100 ते 150 रुपये घेतले असते. सो आमचं झालं असं की आम्ही हे त्यांच्याकडे तिथे घेऊन गेलो, आणि त्यांनी मग जे आहे ते आम्हाला म्हणले की तुम्ही दुसरा घ्यावा लागेल तेवढ्याच प्राईसचा. ॲक्च्युली जो माझा होता ना आधीचा, त्याच्यापेक्षा हा एकदम कमी, किती ते मिलीग्रॅम म्हणतात ना, त्याच्यापेक्षा हा कमी आहे. पण तरीही कमी असून आम्हाला वरून ते घडायन, GST जे काय असतं ना, म्हणजे त्यांची जी कामगारची फी असते ते सगळं पकडून आम्हाला वरून 550 रुपये द्यावे लागले. आता यांचं असं म्हणणं होतं की जाऊ दे, आता आलोय तो करून घेतो. माहिती होतं आम्हाला की इथून आपण न करताही जाऊ शकतो, पण परत तेच मग नंतर कुठे आपण शोधायचं, दुसऱ्या सोनाराकडे जायचं किंवा ते बनवून घ्यायचं. हे म्हणले की जाऊ दे, करून घे, तुला वापरायला होऊन जाईल. मी सांगत होते की माझ्याकडे आहेत बरेच ऑप्शन. मी सध्या तरी ते डुप्लिकेटवालेच घालते जे मला प्रमोशनसाठी मिळाले, पण यांचा पण हट्ट होता की आलो आता इथपर्यंत, सो करून घे. म्हटलं चला मग आता. सो असं आहे. सो काही तुमचं फ्युचरमध्ये असं सोन्याचं काही तुटलं वगैरे आणि त्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर मोठ्या दुकानात जाऊन करू नका. त्यांची जरी चूक असली ना, ते लोक ॲग्री करत नाही, आणि शेवटी आपल्यालाच एक्स्ट्राचे पैसे जे आहेत ते सिच्युएशन अशी तयार होऊन जाते की आपण असा विचार करतो की जाऊ दे, इथपर्यंत आलोय, 200-400 रुपयासाठी काय बघणं, करून घेऊ, आणि शेवटी हा त्यांचाच जो आहे तो प्रॉफिट होऊन जातो आणि आपण लॉसमध्ये जातो. सो असा ही एक एक्सपिरियन्स होता जो तुमच्यासोबत शेअर केला. मला हे अजून एक्सपिरियन्स मी केला नाही, पण थोडं आपल्याला माहीत असते इकडून तिकडून की चला दुसऱ्याकडे स्वस्तात होऊन जाईल, पण तरीही सिच्युएशन क्रिएट होऊन जाते आणि आपण त्यामध्ये फसतो. तुमच्यासोबत असं कधी झालं तर हे नेहमी लक्षात ठेवा. चला आता तीच माळ जी आहे ती मी गळ्यामध्ये घातलेली आहे. बरेच जण विचारतात ही किती ग्रॅमची आहे. 8.5 ग्रॅमची आहे. इतकी मस्त निवांत बसली होती ती. अंघोळ झाली, केस सुद्धा स्वतःचे स्वतः विंचरत नाही बघा, असा जुडावर बांधलेला असतो हेअर ओले व्हायला नको म्हणून, आणि तशीच मस्त TV बघत बसलेली होती. सकाळी तिची आणि तिच्या पप्पाची दोघांची भांडण पण झाली. सध्या तर त्यांची भांडणच जास्त होते असं मला वाटतंय. ते तिला काहीतरी काम लावतात आणि हिला असं वाटते की सगळं चुकीचं सांगताय, माझ्याकडे कंप्लेंट करत येते, आणि मला असं होतं की काय ह्या दोघांचं चाललंय म्हणून. त्यांना तर आज पियाचा भरपूर राग आलाय. त्यांचं असं म्हणणं होतं की पिया आवर आता, पटपट दूध दिलं होतं प्यायला, आणि ही मॅडम टाइमपास करत करत दूध पित होती. त्यांचं असं म्हणणं होतं की हे सगळं आवरून घे, की आता एक्झाम झाली आहे तर हे पटपट सगळं आवरून घे, नको असलेल्या बुक्स सगळं काढून ठेव. पण नाही, ताईचं आता असं झालंय की आता एक्झाम झाली म्हणजे सुट्टी, म्हणजे काय करायचं, फक्त मज्जा. पण तिला मी आता इथे घेऊन आली आहे. तिला म्हटलं आवर जरा, मी पण तुला हेल्प करते छान, हे ना, हे सगळं ऑर्गनाईज करून ठेव.
काय मग खालचं पण सगळं जे नको असेल ना पिया प्लीज मी काय म्हणते माझी रिक्वेस्ट आहे तुला प्लीज थोडस घरातून भंगार काढ ग. इतकं सारं भंगार भरून ठेवलंय ना म्हणजे बापरे. हे बघा इकडे बुक्स, ही पण बुक्स मला लागते, ती पण बुक्स मला लागते. आणि हे बघा तुम्ही धूळ बघू शकतात. हा एवढा पसारा असतो, सगळं क्लीन पण करता येत नाही. आज थोडंफार माझं पुढचं जे होतं ना काय म्हणतात TV युनिट, तिथला थोडासा पसारा त्यांनी सकाळी कमी केलाय म्हणूनच त्यांचं डोकं फिरलं होतं की तू ॲटलिस्ट इथला आवर. कारण ही ते आवरायला तयार आहे की मी आवरून घेतो म्हणून. पण पियाचं काय म्हणणं असतं माझी एक्झाम झाली ना की मी माझ्या हाताने सगळं सॉर्टेड करेल. म्हणजे की आता आम्हाला करायचं नाही. चला आता आम्ही हे सगळं क्लीन करतो. बघूयात पिया किती अननेसेसरी गोष्टी भंगार काढते. लेट्स सी. आताच ना मी एक हॉल व्हिडिओ शूट करत होते. मिंत्रावरून काही टॉप मागवलेले आहेत. पण ना म्हणजे बरेच आहेत, सगळेच छान आहेत. पण मला ना आता म्हणजे हॉल व्हिडिओ करता करता मला हे एक लक्षात आलं. थांबा मी तुम्हाला ती टॉप दाखवते जरा व्यवस्थित. बघा तुम्ही किती छान आहे. स्लीव्ज नाहीत बाय द वेला. म्हणजे तुमच्यापैकी कोणी स्लीव्ज घालत नसेल तर त्याचा जरा लॉस आहे. पण स्लीव्ज नाही त्याला. पण इतका छान मस्त ना कॉटनचं फॅब्रिक आहे. प्राइस मला काही लक्षात नाही पण मला असं वाटतं की 300च्या अराउंड असेल याची प्राइस. याच्यामध्ये बरेच कलर ऑप्शन अवेलेबल आहेत. मला तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करायचं नव्हतं, तसं तर हॉल व्हिडिओ माझ्या नवीन चॅनलवर शेअर करतेच. पण हा मला इतका आवडला ना म्हणजे मी याला आता व्हिडिओ शूट करताना विचार करत होती की नॉर्मल टी-शर्ट वगैरे घालण्यापेक्षा तेवढ्याच प्राइसमध्ये जर आपल्याला इतका छान टॉप मिळत असेल. कारण टी-शर्टची लेंथ पण एवढीच असते. म्हणजे आपण जनरली जे घेतली ते एवढीच लेंथ असते त्याची. पण त्याच्यापेक्षा टी-शर्टच्या रिप्लेसमेंटमध्ये काहीतरी छान पाहिजे असेल ना, हा टॉप तुम्ही ट्राय करून घेऊ शकतात. मला एवढा आवडला घातल्यानंतर. आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण एवढा एक शेअर करते. बाकी अजून खूप छान छान आहेत. स्लीवलेस आहेत, फुल स्लीव्जवाले, 3/4 साईडच्या स्लीव्जवाले आहेत. कलर तर एक पिंक कलरचा आहे. मी हाताने दाखवत तुम्हाला. जर आताच सगळं दाखवलं तर तुम्ही तो व्हिडिओ माझा ज्या नवीन चॅनल येईल ना तो तुम्ही पाहणार नाही. पण तो पण खूप सुंदर आहे. म्हणजे त्याची मटेरियल वगैरे पण एवढं छान आहे ना. बाकी तुम्ही तो व्हिडिओ पहा. पण मी याची लिंक पर्टिक्युलर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ना टॅग करून देते. ॲफिलेटमध्ये प्रोडक्ट तुम्ही चेक करा. याच्यामध्ये बरेच कलर ऑप्शन अवेलेबल आहेत. आणि अशा पद्धतीने जो आहे मस्त दिसतोय. स्मॉल साईजमध्ये मी याला मागवला होता आणि मला परफेक्ट फिटिंगमध्ये आलेला आहे. सो जी कुठली तुमची परफेक्ट फिटिंग साईज असेल ना त्याच्यामध्ये मागवा. तुम्हाला हा फिटिंगमध्ये येऊन जाईल. म्हणजे मला नाही वाटत की वॉश वगैरे केल्यानंतर श्रिंक होईल. झाला तरी अगदी थोडासा होईल, खूप जास्त होणार नाही. जरी कॉटनचा आहे ना पण असा म्हणजे असं खादी कॉटन असतं ना त्या टाईपमध्ये थोडा वाटतोय. पण एकदम खादी कॉटन पण नाही. मला एक्सप्लेन करता येत नाही. मला खूप जास्त आवडला. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते मी. सो चला आता उरलेला अजून हॉल व्हिडिओ आहे तो मला शूट करून घ्यायचा आहे. आणि मग जे काही होईल ते पुढे तुमच्यासोबत शेअर करते. गाइस अभी हम जाने वाले हैं हेयर कट करने को. मला हेअर कट नाही आवडत. हेअर कट मी काय म्हणते केवढे हे बघ एवढे एवढे कट करायचे. पियाला म्हटलं जरा जास्तच करूया. हा शोल्डर लेंथ पर्यंत म्हणजे करायचे होतेच आम्हाला. पण मी आता हळूहळू 2 दिवसात जो आहे ना त्या म्हणजे किती कट करायचे ते पहिले म्हटलं एवढे एवढे कट करू. पण नंतर मी एवढ्यावर आली. आता डायरेक्ट एवढे कट करू. आता एक्झाम झाली ना आता सुट्ट्यांमध्ये तू नंतर कधी कराव ना. कारण की नाही होत. कितीही काही झालं आम्हाला हेअर कट करायचेच नाही. बघूयात आता किती होतं. तिथपर्यंत जाता जाता माझं माइंड किती चेंज होतं त्याच्यावर. पोनी किती घातली जाते गाईस ट्राय कर. ती आधी हा विचार करते पोनी घातली जाईल की नाही. पोनी घातली जाईल की नाही. 2 पोनी आली पाहिजे. कारण की जेव्हा स्कूल चालू आहे ना जास्त दिवस ती म्हणजे एप्रिल 7 पर्यंत आम्हाला सुट्टी आहे. मग तेवढ्या दिवसात केस वाढत नाही ना. नाही वाढत पण थोडे तर वाढतील ना. अगं हे बघ एवढे पण बघ एवढी पोनी घातली किती हेअर लेंथ एवढे. हा करू शकतो एवढे आपण. येस एवढे बघ मी इथून पकडलाय तर पोनी घाल. पण विचार कर आता पोनी घाल. लूज सोडणं असं हा छुटकी पोनी बने. छुटकी पोनी. येस पण मला टेन्शन आहेच पोनी घालायचं. माझं ते टेन्शन मिटणार नाहीये. बघूया आता पियाचा लुक कसा येतो जास्त हेअर कट करून. शॉर्ट हेअर यु नो
काय पिया? मला पण करायची आहे, पण मी म्हणजे मला करायची म्हणजे मला फक्त ट्रिम करायची, थोडे थोडे खालून ट्रिम करायचे. पण मी विचार करते ट्रिम म्हणजे एकदम बारीक बारीक कट करतात ना, त्याला ट्रिम म्हणतात. तर मी ते तेव्हा करेल जेव्हा मला कुठे बाहेर जायचं असेल, आणि मग मी त्यांच्याकडून ब्लो ड्राय पण करून घेईल. अरे पडली ना. मग मी त्यांच्याकडून पिया लागलो मला जोरात, तर मी त्यांच्याकडून ब्लो ड्राय पण करून घेईल. म्हणजे मी तिकडे पण जाणार असेल ना 2-3 दिवस, मस्त असे केस छान सेटिंग झालेली असते आणि मग एकदम निवांत अशी थोडीशी काय म्हणतात ना, थोडी स्टाईल मारता येते, शायनिंग मारता येते मस्त. असं माझं प्लॅन आहे. पण मी पियाला आता गुंडाळते, पियाची करून घेते आता. कारण कसं आहे, ते रोज रोज चालू असतं. आपलं स्वतःचं करायचं माहिती आपल्याला करायचं आहे, पण तिला मनवणं माझ्यासाठी खूप जास्त टफ काम असतं. आज मूड फ्रेश येईल आज तिला करून. तसं तर बॉईजची डायरेक्ट टकली करतात समरमध्ये, माहिती आहे तुला. त्यांना धमकी दिली जाते, टकली करून टाकेल डायरेक्ट. बरं झालं ना तू बॉईज नाहीये. नाही तुम्ही टकली दिसली. डॅडाचं तिच्या बॉब कट. पप्पांचं तर कधीच चालू तिच्या पप्पांचं की बॉब कट कर, बॉब कट कर. नो 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 नो. चला मग आता या लॉंग हेअर सोबत एक शेवटची पप्पी पियाला. बाय गाईज. फेस कव्हर करतो, फेस घेते ना ते. याची मस्त अशी हेअरकट करून झाली आहे आणि थोडा रिग्रेट होतोय की अरे थोडे शॉर्टकट झालेत का. पण तरी पण पियाचे पप्पा म्हणत होते की अगं अजून वर सांग त्यांना, अजून वर सांग. पण तिचं पण मन नसते एवढं जास्त शॉर्टकट करण्यासाठी. पण ठीक आहे, चला आता झालंय. आता 2-1 महिने तरी ॲटलिस्ट पोणी वगैरे घालायचं मला टेन्शन नाही आहे. आता मी लवकर स्वयंपाक करणार आहे आज. काहीतरी खिचडी नाहीतर मग यांनी भेंडी वगैरे आणली, त्याची भाजी बनवते. पटापट चपाती वगैरे करून जेवण केलं की आम्हाला ग्रॉसरी आणायला जायचं आहे. म्हणजे सध्या तरी आम्ही आता उन्हाळ्याची अशी रुटीन करून घेतली आहे की जेवण करायचं लवकर आणि मग त्याच्यानंतर जे आहे ती ग्रोसरी किंवा भाजीपाला जे काही फ्रूट्स वगैरे आणायचं असतील ते घ्यायला जायचं. सो ते नॉर्मल आहे म्हटलं, ते तुमच्यासोबत शेअर करण्यात काही अर्थ नाही. पण व्हिडिओचा शेवट ना मला थोडा दुःखाने भरून करायचं. माझं मन तर असं झालंय ना, म्हणजे मी सांगू नाही शकत तुम्हाला की आपण एखाद्या वस्तूला एवढं प्रेमाने जपायचं, एवढं सगळं त्याला जीव लावायचं आणि नंतर जेव्हा ती वस्तू आपल्यापासून दूर जाणार असते, आपल्याला जेव्हा हे कळतं ना. आता मी तुम्हाला वस्तूच दाखवते आधी काय, तर मग तुम्ही माझ्या जाण्याचा सस्पेन्स ठेवण्यापेक्षा मी तुम्हाला दाखवते. माझ्याकडे किती जास्वंदाची झाडं आहे. जसं हे पिंकवालं आहे, याचे पण बरेच पत्ते गळून गेले, पण मे बी आता नवीन येतील असं मला वाटलं होतं. त्यानंतर अजून एक मोठ्या साईजचं पिंक कलरचं होतं, पण ते आम्ही गावाला वगैरे जातो ना त्यामुळे ते तेव्हाच खराब झालं होतं. त्यानंतर एक व्हाईट कलरचं माझ्याकडे जास्वंद आहे, हे पहा. याचे पण पत्ते गळले, पण याला फुलं येतात. आता हे परवाच्या दिवशी ही कळी जी आहे ना ही उमलेल, मस्त असं व्हाईट कलरचं जास्वंद आहे. त्यानंतर इथे एक जास्वंद आहे, याचे पण पूर्ण पत्ते गळलेत, पण बघा कड्या आहेत त्याला. आणि इकडे पण आहेत आणि बऱ्याच आता मागे 2-2, 3-3 एकाच दिवशी फुलं येत होते. आणि हे सगळ्यात फेमस जे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, हे वालं जास्वंदाचं झाड. त्याचे ना पत्ते पिवळे होत आहे, बऱ्याच दिवसापासून होत आहे. मागे त्याची कुंडी छोटी होती, मी 4-1 महिन्यापूर्वी कुंडी चेंज करून घेतली की खूप मोठं झाड आहे, कुंडी त्याला छोटी पडते. पण आता असं होत आहे ना की म्हणजे त्याचे पिवळे पट्टे पडायचे, 2-4 दिवस गळायचे, पण त्यानंतर स्टॉप होऊन जायचे. पण आता कंटिन्युअसली त्याचे मी आता आल्यानंतर पण असे 4-5 मोठे पिवळे पत्ते खाली काढले. आणि हे बघा इकडे पण खूप सारे होत आहे. आणि मी आता पाणी झाडामध्ये भरपूर पाणी, भरगच्च पाणी दिलं आहे मी, पण तरी पण त्याचे पत्ते ना असे हाताला फ्रेश नाही वाटत आहे. आणि मला डाऊट हा आहे की मे बी हे झाड माझं जाणार आहे असं म्हणून. आणि मला असं झालं आहे आता की अरे म्हणजे त्याच्या ब्रांचेस एवढ्या आहेत ना, आणि त्याला फुलं पण खूप मोठ्या साईडची यायची. म्हणजे मला इतकं दुःख होतं आहे ना की एवढ्या ब्रांचेस आहेत त्याला. हे बघा छोट्या तिकडे कोपऱ्यात खूप ब्रांचेस आहेत त्याला, आणि त्याला नेहमी एक तरी फूल असायचं. आता मला असं झालं आहे की हे झाड माझं गेलं ना की म्हणजे असतो ना एक आपल्या कुठल्या तरी एखाद्या घराचा एखादा स्तंभ म्हणा, तसं मला असं वाटायचं की हे एक झाड. आणि हे पण खूप मोठं झालं आहे, जुनं आहे. आणि त्यानंतर हे एक होतं, हे तर म्हणजे आता 4-1 वर्ष झाले असतील मी जशी गार्डनिंग सुरू केली ना, त्यानंतर 2-3 महिन्यांनीच मी याला घेतलं होतं. आणि इतकं मोठं झालं, म्हणजे याची हाईट ना फक्त एवढी होती, एवढी एकदम छोटंसं होतं. 40 रुपयाचं घेतलं होतं मी त्याला. आणि ते इथून तुम्ही इमॅजिन करा, इथून त्याची हाईट बघा केवढी मोठी झाली आहे. 4 वर्षात त्याने एवढी उंची गाठलेली आहे. सो हे असे, आणि हे तर मी आता 2-2.5 वर्षापूर्वी घेतलं असेल.
पण तरी दुःख तर होतं आपल्याला की एवढं मोठं झाड आहे, एवढ्या ब्रांचेस आहे, किती त्याला फुलं आले असते अजून फ्युचरमध्ये. पण ठीक आहे, लेट्स सी. वाचवण्याचा तर पूर्ण प्रयत्न करेल मी. पण या सॅड गोष्टीसोबत जो आहे तुम्ही माझा आजचा व्हिडिओ संपवते. आय होप तुम्ही माझ्या ह्या भावना समजून घेऊ शकतात ॲज अ गार्डनर. असो, ते गेल्यानंतर दुसरं माझ्या आयुष्यात कुठलं तरी छान झाड येणार असेल, या होप्सने मी माझा आजचा व्हिडिओ संपवते. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल. कसा वाटला मला नक्की कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हाईप केल्याशिवाय जाऊ नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.